नमस्कार मित्रांनो. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देणाऱ्या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. विषय आहे कर्म, नशीब आणि प्रयत्न यांचे नाते. प्रत्येक माणसाच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की आपल्या जीवनात जे काही घडते ते नशिबामुळे घडते या आपल्या कर्मामुळे. काही लोक म्हणतात सर्व काही नशिबात लिहिलेले असते, तर काही लोक मानतात की मेहनत आणि प्रयत्न यामुळेच यश मिळते. पण खरे पाहिले तर कर्म, नशीब आणि प्रयत्न ही तिन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. कर्म म्हणजे आपण जे काही करतो ते. आपल्या प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती ही कर्मामध्ये येते. नशीब म्हणजे आपल्या आधीच्या कर्मांचे फळ. आणि प्रयत्न म्हणजे आपण सध्या करत असलेली मेहनत. या तिन्ही गोष्टींचा एकमेकांवर खोल परिणाम असतो. जर आपण भूतकाळात चांगले कर्म केले असेल तर त्याचे चांगले फळ आपल्याला नशिबाच्या रूपात मिळते. पण याचा अर्थ असा नाही की फक्त नशिबावर अवलंबून राहून आपण यश मिळवू शकतो. कारण नशीब बदलण्याची ताकद आपल्या वर्तमान प्रयत्नांमध्ये असते. अनेक वेळा आपण पाहतो की काही लोक खूप मेहनत करतात, पण त्यांना लगेच यश मिळत नाही. त्यामुळे ते निराश होतात आणि नशिबाला दोष देतात. पण खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. जे आपण आज करत आहोत त्याचे फळ कदाचित उद्या किंवा काही काळानंतर मिळेल. जीवनात यश मिळवण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत: योग्य विचार, योग्य कर्म आणि सातत्यपूर्ण प्रयत्न. जर या तिन्ही गोष्टी आपण पाळल्या तर कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. कधीकधी आपल्या जीवनात अशा परिस्थिती येतात जिथे आपल्याला वाटते की आता काहीच होऊ शकत नाही. पण अशा वेळी हार मानणे हा उपाय नसतो. उलट अशा वेळीच आपले खरे सामर्थ्य तपासले जाते. जो माणूस अशा परिस्थितीतही प्रयत्न करत राहतो तोच पुढे जाऊन यशस्वी होतो. प्रयत्न करताना संयम ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण यश एका दिवसात मिळत नाही. प्रत्येक मोठ्या यशामागे अनेक अपयश, संघर्ष आणि सतत केलेली मेहनत असते. त्यामुळे अपयश आले तरी त्यातून शिकून पुन्हा उभे राहणे महत्त्वाचे आहे. नशिबावर विश्वास ठेवणे चुकीचे नाही, पण फक्त नशिबावर अवलंबून राहणे चुकीचे आहे. कारण जर आपण काहीच केले नाही तर नशीबही आपल्याला मदत करू शकत नाही. देवही त्यालाच मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो. आपल्या जीवनात अनेक वेळा आपण इतरांशी तुलना करतो. कुणीतरी आपल्यापेक्षा पुढे गेला आहे, कुणीतरी अधिक यशस्वी आहे असे वाटते. पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. त्यामुळे तुलना करण्याऐवजी स्वतःवर लक्ष केंद्रित करणे अधिक योग्य आहे. आपण आज जे करतो तेच उद्या आपल्या भविष्याचा पाया बनते. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. वेळ वाया घालवण्याऐवजी नवीन काहीतरी शिकणे, स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करणे हेच खरे यशाचे रहस्य आहे. कर्म करताना फळाची चिंता करू नये असे अनेक संतांनी सांगितले आहे. कारण जेव्हा आपण फक्त परिणामावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण तणावात येतो. पण जेव्हा आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपले काम अधिक चांगले होते आणि परिणामही चांगला मिळतो. जीवनात सकारात्मक विचार ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपण जसे विचार करतो तसेच आपल्या जीवनात घडते. जर आपण नेहमी नकारात्मक विचार करत राहिलो तर आपली प्रयत्नही कमकुवत होतात. पण जर आपण सकारात्मक राहिलो तर आपल्याला प्रत्येक अडचणीतून मार्ग सापडतो. मित्रांनो, कर्म, नशीब आणि प्रयत्न यांचा योग्य समतोल साधणे हेच यशाचे खरे रहस्य आहे. आपण चांगले कर्म करत राहिलो, सातत्याने प्रयत्न करत राहिलो आणि नशिबावर विश्वास ठेवला तर आपल्याला यश मिळणे निश्चित आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की जीवनात काहीही झाले तरी प्रयत्न करणे थांबवू नका. कारण प्रयत्न करणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही. आज नाही तर उद्या, पण त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ नक्की मिळते. जर तुम्हाला अशीच प्रेरणादायी आणि आध्यात्मिक माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.